नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरण बोकडविरा रस्ता अर्धवट, वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल कायम। उरण कोटनाका ते बोकडविरा दरम्यानचा मुख्य रस्ता दीर्घ काळापासून अर्धवट अवस्थेत असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कामाचा वेग मंद असल्याचे चित्र दिसत आहे। रस्त्यावरील खड्डे, उखडलेले भाग, मातीचे ढिगारे आणि असमान पृष्ठभाग यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे। काम वेगाने न झाल्याने खड्डे आणि अडथळे कायम। रस्त्याचे खोदकाम झाल्यानंतर पुढील टप्प्याचे काम सुरू न झाल्यामुळे अनेक भागात खड्डे तयार झाले आहेत। काही ठिकाणी रस्ता सपाट नसल्याने वाहनांना वेग कमी करावा लागत आहे। मातीचे ढिगारे व दगड रस्त्यावरच राहिल्याने वाहन चालकांना दिशानिर्देश न मिळणे, ओव्हरटेक करताना अडथळे येणे आणि वारंवार ब्रेक लावावे लागणे, त्यामुळे प्रवासाचा वेळ वाढत आहे। प्रकाश योजना अपुरी, रात्री अपघातांची शक्यता वाढली। या मार्गावर रात्रीच्या वेळी प्रकाश योजना अपुरी असल्याचे निरीक्षणात आले आहे। अर्धवट रस्त्यावर प्रकाश कमी असल्यामुळे खड्डे किंवा खोदलेले भाग ओळखणे कठीण जाते। त्यामुळे रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे। प्रशासनाकडे करण्यात आलेल्या नोंदीनुसार गेल्या काही आठवड्यात या मार्गावर लहान मोठ्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत। रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य वाहतूक प्रभावित। हा रस्ता बोकडविरा परिसरासोबतच उरण रेल्वे स्टेशनकडे जाणारा मुख्य मार्ग आहे। स्थानकावर ये जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सकाळ संध्याकाळ लक्षणीय वाढते। रस्ता अर्धवट असल्यामुळे या वेळेत वाहतूक अधिकच मंदावते। अनेक प्रवाशांना व विद्यार्थ्यांना ट्रेन पकडण्यासाठी अतिरिक्त वेळ गाठावा लागतो। स्टेशनकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांची गर्दी याच रस्त्यावर केंद्रित राहते। प्रशासनाकडून वेळापत्रक अस्पष्ट। रुंदीकरण आणि डांबरीकरणासाठी काही उपकरणे आणि साहित्य रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले आहेत, मात्र पुढील कामकाजाला आवश्यक तो वेग मिळत नसल्याचे दिसते। काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्ट वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही। काम काही आठवड्यात पूर्ण होणार की अधिक कालावधी लागणार याबाबतही नागरिकात संभ्रम आहे। वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम। रस्त्यावरील अडथळ्यांमुळे वाहतूक पोलिसांनी काही वेळा वाहतूक वळवण्याचे काम केले असले तरी रस्त्याची स्थिती अपरिवर्तित राहिल्याने कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। विशेषतः सकाळी 8 ते 11 या संध्याकाळी 5 ते 8 या कालावधीत या मार्गावर गाड्यांची लांब लचक रांग लागते। नागरिकांकडून दुरुस्तीची मागणी कायम। स्थानिक नागरिकांनी या रस्त्यावरील परिस्थितीबाबत वारंवार संबंधित विभागाचे लक्ष वेधले आहे। रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण तातडीने पूर्ण करण्याची मागणी सातत्याने होत आहे। काम वेळेत पूर्ण न झाल्यास वाहतूक आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढील काळात अडचणीही निर्माण होऊ शकतात, अशी चिंता व्यक्त केली जात आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी जगदीश भोईर, तृप्ती भोईर, उरण।